मित्रांनो, आजचा हा जो काही कार्यक्रम या ठिकाणी होऊ घातलेला आहे, या कार्यक्रमाची रूपरेषा थोडक्यात या ठिकाणी स्पष्ट करता येईल। शिवम आध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठान घारेवाडी कराड या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आपले आदरणीय इंद्रजित देशमुख साहेब यांच्या संकल्पनेतून या प्रतिष्ठानची सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे। वेगवेगळे कार्यक्रम, वेगवेगळे उपक्रम या प्रतिष्ठानच्या माध्यमातून, समाजसेवेच्या माध्यमातून साहेब नेहमी करत असतात। लहान, थोर, वृद्ध सर्वांसाठी, मग ते बालसंस्कार शिबिर असेल, स्त्रियांसाठी शौर्यवर्धनी हृदय संमेलन असेल, युवकांसाठी युवा हृदय संमेलन असेल, शेतकऱ्यांसाठी शेतकरी हृदय संमेलन असेल, किंवा आमच्यासारख्या शिक्षकांसाठी गुरुजन हृदय संमेलन त्या ठिकाणी असेल। समाजातल्या प्रत्येक घटकाला प्रेरित करण्यासाठी साहेबांचे प्रयत्न त्या ठिकाणी सतत चालू असतात। हे प्रयत्न करत असताना त्या ठिकाणी वेळ पुरत नव्हता। साहेब सनदी अधिकारी होते आणि समाजसेवेला वाहून घेताना वेळ कमी आहे, म्हणून साहेबांनी त्या ठिकाणी वेळेपूर्वीच रिटायरमेंट घेऊन पूर्ण जीवन आपलं या ठिकाणी समाजसेवेला अर्पण केलेलं आहे। या अगोदर सुद्धा आपल्याकडे जेव्हा पाणी फाउंडेशनची स्पर्धा होती त्यावेळेस सुद्धा साहेबांनी या ठिकाणी 3 दिवस येऊन श्रमदान या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांची प्रेरणा घेऊन तेव्हापासून मग एक तुफान त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्या गावामध्ये आलं होतं आणि त्याची परिणिती म्हणून आपल्या गावाला 2य क्रमांकाचं पारितोषिक राज्यस्तरावर मिळालं होतं। या ठिकाणी वेळेचं भान ठेवता साहेबांना पुढच्या कार्यक्रमासाठी निघायचं आहे, तेव्हा कमी वेळेमध्ये आपल्याला कार्यक्रम या ठिकाणी करायचा आहे। मित्रांनो, या ठिकाणी पाहुणे मंडळी सुद्धा, पाहुणे म्हणण्यापेक्षा मित्रमंडळी म्हणणे योग्य ठरेल, असे आमचे दुपकर साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं आणि मोठा माणूस होण्यासाठी तेवढंच मोठं मन सुद्धा असावं लागतं। कर्तृत्वाने आणि मनाने मोठे असलेले आदरणीय श्री तुपकर साहेब हे आपल्या मंचावर या ठिकाणी आग्रहाने उपस्थित आहेत। आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं सुद्धा एकदा स्वागत करावं। एक 2 मिनिटात आपण स्वागताचा कार्यक्रम या ठिकाणी घेणार आहोत। वेळेचं भान ठेवता लवकरात लवकर मी आपाभाऊंना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी स्टेजवर येऊन माननीय आदरणीय इंद्रजित देशमुख साहेबांचा स्वागत या ठिकाणी आपल्या सिंदखेड नगरीमध्ये करावं। मित्रांनो, जी माणसं ध्येयाकडे नजर ठेवून असतात, ध्येयाकडे वाटचाल करत असतात, ती सतत धडपडत असतात। जी माणसं ध्येयाकडे नजर ठेवून असतात, वाटचाल करत असतात, ती सतत धडपडत असतात, मात्र लोकांच्या दृष्टीने ती धड नसतात, कारण ती नेहमी पळत असतात। पण खरं म्हणजे ती जी काही माणसं असतात ती पळत नसतात, तर पडता पडता घडत असतात। असं एक आमचं व्यक्तिमत्व आप्पाभाऊ या ठिकाणी, या सर्व कार्यक्रमाचं श्रेय मी या धडपडणाऱ्या माणसाला आप्पाभाऊंना त्या ठिकाणी देईल। त्यानंतर विकास भाऊ उजाडे
यांना मी विनंती करतो की त्यांनी तुपकर साहेबांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। त्यानंतर सोबत असलेले सचिन भाऊ हे सर्वांचे ओळखीचे असणारे जयंत पाटील साहेब यांचे भाऊ आहेत। त्यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी मी वैराडकर सरांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन भाऊंचं स्वागत या ठिकाणी करावं। मित्रांनो, या ठिकाणी फार वेळ न घेता धरतीवर एक दाणा पेरला की धरती आपणास असंख्य दाण्यांनी टिचून भरलेलं असं कणीस आपल्याला देत असते। धरतीवर एक दाणा पेरला की धरती आपणास असंख्य दाण्यांनी टिचून भरलेलं कणीस देत असते। शब्दांचंही असंच असतं, आपण एखाद्याला एक शब्द दिला की तो आपल्यावर प्रेमाच्या शब्दगंगेची उधळण त्या ठिकाणी करत असतो। अशाच प्रकारची आमच्यावर नेहमीच प्रेमाची सावली असणारे आदरणीय इंद्रजित साहेब हे या ठिकाणी आपल्या समोर आपल्या अमोघ वाणीने आपणास मार्गदर्शन या ठिकाणी करणार आहे। सर्वप्रथम सर्वांनी एक टाळ्याच्या गजरामध्ये साहेबांचं स्वागत या ठिकाणी करावं। साहेबांना मी विनंती करतो की आपण आमच्या या सिंदखेड नगरीतील मंडळींना, गावकऱ्यांना आपल्या अमोघ वाणीने मार्गदर्शन करावं। शेतकऱ्यांचे बाणेदार नेते, आमचे जिव्हाळ्याचे मित्र रवी भाऊ, या सर्व कार्यक्रमाचे आयोजक अप्पा भाऊ, त्यांचे सर्व सहकारी, कालपासून या मायभू सेवा यात्रेचे प्रवास करत असलेले माझे जिव्हाळ्याचे सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यातले सर्व मायभू सेवेचे यात्री, उपस्थित माझ्या आया बहिणी, खरं तर 2018 साली आम्ही आपल्या मातीमध्ये काम केलं। त्या 3 दिवसाचं तुम्ही केलेले आमच्यावरचे उपकार म्हणून आम्ही, कारण आपल्या मातीला आम्हाला हात लावण्याची परवानगी दिलीत। 3 दिवस खूप छान सेवा केलीत। आज आल्यानंतर सुद्धा आजचा होळीचा दिवस असताना आल्याला मला माझे मित्र भेटले कोल्हापूरचे। प्रत्येकाच्या घरी एक जण पाहुणा म्हणून आला। तो रडतच होता की मी आज माझ्या बहिणीच्या घरी गेलो असतो तर जे मान सन्मान मिळाला असता त्याच्या कितीतरी पट जास्त आज मला इथं सन्मान मिळाला। मी त्यांच्या ओळखीचा नव्हतो, पाळखीचा नव्हतो, रक्ताचा नव्हतो, जातीचा नव्हतो, धर्माचा नव्हतो, हाडामासाचा नव्हतो, तरी मला त्यांनी इतकं प्रेम दिलं। खरं तर सिंदखेड, लपाली, मी सकाळी 7 वाजता माझ्या गावातून निघालो, इथं पोहोचायला मला जवळजवळ 12 तास लागले, 13 तास लागले। आणि या 13 तासाचा ऋणानुबंध कोणता असावा? तुमचं, माझं किंवा या लेकरांचं नातं कोणतं असावं? शेकडो, म्हणजे कुठल्या जन्मोजन्मीचं असावं माहीत नाही। आणि आपल्या सगळ्या ऋणासाठी सर्वांच्या वतीने मी आपलं मनापासून ऋण व्यक्त करतो। आज पौर्णिमा आहे असं म्हटलं, आणि 2 दिवसानंतर तुकाराम बीज येते आहे। पौर्णिमेच्या बाबतीमध्ये माऊली असं म्हणतात की अगा विश्वैक धामा, तुझा प्रसाद चंद्रमा, करू मज पौर्णिमा स्फूर्तीची। पौर्णिमेच्या दिवशी आमच्या आतला अंधार संपावा, आमच्या आतलं अज्ञान संपावं, आमच्या आतलं दुरीत संपावं, आणि पौर्णिमा आम्हाला स्फूर्तीची व्हावी असं म्हटलं।
बीजेच्या दिवशीचा विचार करत असताना म्हणजे आज आपल्याशी जोडलेलं नातं असेल. 18 साली आलो, आपल्याकडे दुष्काळ होता. 19 साली आमच्याकडं महापूर आला. दुष्काळानं आमच्या सगळ्या डोळ्यामध्ये पाणी आणलं आणि तिकडं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महापुरानं पाणी आणलं आणि सिंदखेड लपालीच्या 2 गाड्या महापुरामध्ये जे काम करत होतं आपण त्याच्यासाठी 2 दिवस तिथं आमच्यासोबत काम करत होत्या. महापुरानं घराघरात गेलेलं पाणी असेल, सगळ्याची स्वच्छता करण्यासाठी इथून आपल्या गावची मंडळी तिकडे आली होती. याला हृदयाचं नातं असं म्हटलं जातं. एक माणसांचा पूल तयार व्हावा या हेतूनं खरं तर पश्चिम महाराष्ट्र कुठं आणि विदर्भ कुठं हा एक माणसांचा पूल तयार करण्याचं काम आपण केलं. मी तुकोबरायांचा एक अभंग आपल्याशी शेअर करतो, बोलतो आणि मग हेतू लक्षात येईल प्रत्येकाच्या आयुष्याचा. तुकोबराय असं म्हणतात की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताय. तुकोबराय सांगतात की आमचं येणं कशासाठी आहे, माणसं कशासाठी येतात, ज्यांना आयुष्याचा हेतू कळतो समजतो ती माणसं यथार्थ खूप छान जीवन जगतात असं. पण मरेपर्यंत ज्यांना आपल्या आयुष्याचा हेतू समजत नाही ते फक्त जगतात असं म्हटलं. माणसं जन्माला येण्याची कारणं कोणती? जगद्गुरू असं म्हणतात की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी, बोलिले जे ऋषी साच भावे. असं म्हटलं जातं की माणसं 4 कारणासाठी जन्माला येतात. पहिला कारण आहे की लॉ ऑफ इव्हॉल्युशन, उत्क्रांतीसाठी. जन्माला येतात, जन्माला आल्यानंतर त्यांना कळतं आणि ते स्वतःचा विकास करत राहतात. विकास म्हणजे बाहेरचा नव्हे, सत्ता संपत्ती पद प्रतिष्ठा मान याचा विकास नव्हे. विकास याचा अर्थ की आतला विकास. ही विकास करणारी माणसं असं म्हटलं जातं की जगद्गुरू म्हणतात की मी ज्या घरामध्ये जन्माला आलो, माझे सगळे सोबती कोण आहेत त्याच्यावर ठरतं की माझ्या आयुष्याचा विकास होणार की नाही, माझ्या घरातलं वातावरण कोणतं आहे. जगद्गुरू असं म्हणतात की माझ्या वडिलांची मिरासी का देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा. माणसाचा आतून विकास चालू आहे हे लक्षात कधी येतं? तुकोबराय म्हणतात की ज्याच्या घरामधलं वातावरण सकाळपासून संध्याकाळपर्यंत खूप शुद्ध आणि पवित्र आहे, ज्याचे मित्र खूप चांगले आहेत आणि दिवसेंदिवस तो आतून शुद्ध आणि पवित्र होत निघाला, तो विकासासाठी येतो असं म्हटलं. दुसरी गोष्ट असं म्हटलं की लॉ ऑफ जस्टिस. काही माणसं आयुष्याचा न्याय घेण्यासाठी येतात. म्हणजे जर कुठलं ऋण राहिलं असेल, गेल्या जन्मीचं देणं घेणं राहिलं असेल, ते फेडण्यासाठी येतात, वैरत्वासाठी येतात. जस्टिस. बऱ्याच वेळेला मोठ्या मुलाचं आणि वडिलांचं पटत नाही, तर असं म्हटलं जातं की हे कुठल्या तरी जन्माचं पांग फेडण्यासाठी, एकमेकाला धक्काबुक्की करण्यासाठीच ही माणसं जन्माला येतात. आम्ही जर आयुष्यभर एखाद्याचं वैर मनामध्ये ठेवलेलं असेल तर समजून चालायचं की त्या वैरासाठीच आम्ही जगत असो, तर आमचा जन्मच लॉ ऑफ जस्टिस म्हणजे एकमेकाचा न्याय घेण्यासाठी झाला आहे. त्याच्या बाबतीत एक वाक्य असं आहे, त्याचं धर्माचं वाक्य, ते शेवटचं वाक्य आपल्याशी शेअर करतो. ते असं म्हणतात की विद्यार्थ्यानं कॉपी करू नये हा जर विद्यार्थ्याचा धर्म असेल, तर शिक्षकानं तो पेपर आदल्या दिवशी फोडू नये हा शिक्षकाचा धर्म असू शकेल. दुकानदारानं आपल्या मालामध्ये भेसळ करू नये हा जर दुकानदाराचा धर्म असेल, तर गिऱ्हाईकानं त्या दुकानदाराची बाकी 2 महिन्याच्या आत न मागता चुकती करणं हा गिऱ्हाईकाचा धर्म असू शकेल. भावाभावांनी एकत्र राहणं हा जर भावाभावांचा धर्म असेल, तर जावाजावाने त्या भावांच्या मध्ये भांडणं न लावणं हा जावाजावांचा धर्म असू शकेल. असं म्हणजे लॉ ऑफ जस्टिस, एकमेकाचं शत्रुत्व फेडण्यासाठी माणसं येतात, ती दुसऱ्या प्रकारची माणसं असतात. आम्ही झोपताना विचार करायचं की माझ्या मनामध्ये ज्या एका व्यक्तीविषयी रात्रंदिवस द्वेषाची भावना आहे, समजून चालायचं की माझा जन्म त्याच्यासाठी. आणि ती जर द्वेषाची व्यक्ती मिळाली तर मी दुसरी व्यक्ती शोधायला केली तर समजायचं की त्या दोन्ही व्यक्तींचा पांग फेडण्यासाठी मी जन्माला आलो. मन निरभ्र असणं त्यासाठी जन्म असणं. तिसरं असलं म्हटलं की ऋणानुबंधाचा सिद्धांत, की ज्या कारणानं आम्ही तुमच्या सोबत आहोत, कुठल्या तरी जन्माचं, तुमचं माझं या गावाचं, हे सगळ्या लेकरांचं ऋण शिल्लक असावं आणि ते ऋण फेडण्यासाठी आपण एकत्र येत असतो. मी गटविकास अधिकारी म्हणून कराडला काम करत होतो आणि अचानक एक जण आला वर आणि म्हटला की माझ्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि माझ्याकडे पैसे नाही आहेत,
काही पैसे असले तर द्या. पहिल्या मजल्यावर ऑफिस होतं माझं. मी बाहेर येऊन बघितलं तर ते रिक्षामध्ये दिसत होतं, त्याच्या डोक्याला रक्त आलेलं होतं. खिशात होते तेवढे पैसे दिले. तो म्हटला की उद्याच तुम्हाला आणून देतो. आता ही घटना घडली 1998ला, म्हणजे जवळजवळ 22 वर्ष होऊन गेली. जो पैसे घेऊन गेलाय तो मला परत त्यानं कधी अजून दिसलाच नाही मला. त्याचं ते 850-900 रुपये माझं कुठल्या तरी जन्माचं देणं असेल म्हणून तो घेऊन गेला. तसं तुमचं माझं कुठल्या तरी जन्माचं नातं असेल म्हणून तुमची सेवा करण्यासाठी मी इथंपर्यंत पोहोचलो. त्याला ऋणानुबंधाचा सिद्धांत असं म्हटलं मी आपल्यापर्यंत. जगद्गुरू पुढं असं म्हणतात की लॉ ऑफ नेसेसिटी, म्हणजे जगाच्या गरजेसाठी ते जेवढे संत आहेत, जेवढे सत्पुरुष आहेत, जगाची गरज. आम्ही ज्या वेळेला चुकीचं वागतो, आम्ही ज्या वेळेला पातळी सोडून वागतो, पशुतुल्य जगतो, त्यावेळेला आम्ही जन्म घेतो असं म्हटलं. आजचा होळीचा दिवस आहे. त्याच्या पुढचं चरण असं आहे की अर्थे लोपली पुराणे, नाशकेला शब्द ज्ञाने, विषय लोभी म्हणे साधने बुडविली असते. आजचा होळीचा दिवस आहे. हा होळीच्या दिवसाचं एक सूत्र सांगितलं. जगद्गुरू म्हणतात की पुराणामध्ये काही कथा सांगितल्यात आणि त्या कथांचं वैशिष्ट्य असं आहे की त्या कथा दृष्टांत आणि सिद्धांत म्हणून सांगितलेत, पण त्याच्या पाठीमागे एक सत्व जोडलंय. आपण होळीची एक कथा आणि त्याच्या पाठीमागची एक कथा आपण समजून घेऊ. याच्यामध्ये सूत्र कोणतं आहे? तुकोबराय म्हणतात की हे सूत्र सांगण्यासाठी आम्ही जन्माला. पहिली एक कथा आहे की हिरण्याक्ष नावाचा राजा आहे. त्याला 2 पत्नी आहेत, एक सुनीती आणि दुसरी सुरुची नावाच्या 2 बायका आहेत. सुरुचीच्या पोटी जन्माला आलाय त्या बाळाचं नाव आहे उत्तम आणि सुनीतीच्या पोटी जन्माला आलाय त्या बाळाचं नाव आहे ध्रुव बाळ. कहाणी अशी सांगितली जाते की एक दिवशी उत्तम हा राजाच्या मांडीवर बसला आहे आणि तिथं ध्रुव बाळ येतो आहे आणि ध्रुव बाळ त्याला असं म्हणतो आहे, तू बाजूला सरक. सॉरी, क्षणभर चुकलं, माफ करा. उत्तानपाद नावाचा राजा आहे. ते उत्तानपाद राजाचे या 2 बायका आहेत. उत्तानपाद या शब्दाचा अर्थ असा आहे की जगात येत असताना, आईच्या पोटातून येत असताना जो पायानं बाहेर येतो त्याला उत्तानपाद असं म्हणतात. म्हणजे जगात जगत असताना जो मेंदूचा कधीच वापर करत नाही तो असाच जगतो त्याला उत्तानपाद असं. उत्तानपाद राजा असा बसला असताना त्याच्या मांडीवर उत्तम नावाचा त्याचा पुत्र की जो सुरुचीचा मुलगा आहे तो बसल्यानंतर ध्रुव बाळ बघतो आहे आणि त्याच्या मनामध्ये इच्छा निर्माण होते की मला माझ्या वडिलांच्या मांडीवर बसायचं. त्यावेळेला त्याची जी सावत्र आई आहे सुरुची नावाची, ती असं म्हणते, तुला तुझ्या बापाच्या मांडीवर बसायचं असेल तर तपश्चर्या कर, माझ्या पोटी जन्माला ये आणि मगच बापाच्या मांडीवर बस. तो घरी येतो आहे आणि आपल्या आईला सांगतो आहे की माझा असा अपमान झाला आहे, मला वडिलांच्या मांडीवर बसता नाही आलं. त्यावेळेला त्याला आई सांगते की राजा, तपश्चर्याच करायची असेल तर तू अढळ स्थान मिळव, या नश्वर बापाच्या मांडीवर बसण्यासाठी तू तपश्चर्या करू नकोस. कहाणी संपली. मी जो आता अभंगाचं चरण आपल्याला बोललो की अर्थे लोपली पुराणे, नाशकेला शब्द ज्ञाने, त्या वाक्यामध्ये पुढे ते असं म्हणतात, उत्तानपाद राजाची जी बायको आहे सुरुची नावाची, सुरुची म्हणजे ज्या घरामध्ये जी आई आपल्या मुलाला फक्त खा प्या आणि मजा करायचे संस्कार करते, जी आई आपल्या बाळाला उदात्त असं ध्येय देत नाही, त्या आईला सुरुची या शब्दाचा अर्थ आहे की जी फक्त जिभेचे चोचले जग बाळा त्याला फक्त एकच ध्येय देते की खा प्या आणि मजा करायचं ध्येय देते, ती सुरुची असं म्हणते. सुरुचीच्या पोटी जे बाळ जन्माला आलंय त्याचं नाव आहे उत्तम. उत म्हणजे अंधार, उत म्हणजे आत्मा आणि तम म्हणजे अंधार. जो आयुष्यभर ह्या नश्वर गोष्टीच्याच पाठीमागे लागतो, स्वार्थीपणानं जगतो, त्याला उत्तम असं वाटतं. सुनीती नावाची जी आई आहे त्याचं नाव, तिच्या पोटी जन्माला आलेला ध्रुव बाळ आहे. सुनीती या शब्दाचा अर्थ की जी आई आपल्या लेकराला नीतिमान करते, उदात्त ध्येय देऊन त्याची वाढ करते, त्या आईला सुनीती असं म्हणतात. आईसाहेबांचा फोटो इथं लावला आहे. फक्त एक गोष्ट की सुनीती या शब्दाचा अर्थ की आईसाहेबांनी शिवछत्रपतींना घडवत असताना जो पहिला संस्कार केला, त्या बाळाला राजा करत असताना जो पहिला संस्कार केला तो कोणता होता? 9 वर्षाचे शिवछत्रपती होते, बेंगलोरमध्ये राहत होते, शहाजीराजे तिथं होते
आईसाहेब रोज रात्री झोपताना शिवछत्रपतींना एक दुधाचा ग्लास द्यायचा. त्या दिवशी दूध देत असताना आईसाहेबांच्या लक्षात आलं की कॉटच्या खाली माती आहे. आईसाहेबांनी विचारलं शिवछत्रपतींना, राजांना, की राजे, यावेळी आपण कुठं गेला होता? राजे आपल्या आईशी सतत खरं बोलत होते. ते असं म्हणतात की आईसाहेब, पलीकडं नृत्य चालू होतं आणि ते नृत्य बघण्यासाठी आम्ही गेलो होतो. नाच गाणी सुरू होती आणि ती बघण्यासाठी आम्ही गेलो होतो. आईच्या लक्षात आलं की माझं बाळ या वयामध्ये जर मनोरंजनाच्या आहारी गेलं तर महाराष्ट्रामध्ये मला एक स्वराज्य निर्माण करायचं आहे. ते स्वराज्य तो कसा निर्माण करेल? आणि त्याच दिवशी आईसाहेबांनी निर्णय घेतला की महाराष्ट्रामध्ये यायचं आणि राजांच्याकडून हिंदवी स्वराज्याची स्थापना करायची. आमच्या घरामध्ये मी स्वतः माझ्या आयानं सांगतो की मी माझं लग्न व्हायच्या अगोदर मी माझ्या बायकोला सांगितलं होतं की आपल्या घरामध्ये बाळ जन्माला येणार आहे, आपल्याला चांगले आई वडील व्हायचं. आणि लग्न ठरायच्या वेळेलाच आम्ही दोघांनी निर्णय घेतला होता की आपल्या घरामध्ये टीव्ही असणार नाही, पण पुस्तकाचं कपाट असेल. आणि आई शपथ सांगतो की माझ्या घरात आजपर्यंत, लग्न होऊन 28 वर्ष झाली, आजपर्यंत माझ्या घरामध्ये टीव्ही नाहीये. कारण घडत असताना आणि घडवत असताना माऊलींची खूप सुंदर उभी आहे. माणसाला घडायचं असेल, माऊली असं म्हणतात की कसं घडता माणूस? विधी ते पाळीत, निषेधा ते गाळीत, मज कर्मफळे अर्पित पुढं जाणस. म्हणजे ज्याला घडायचं आहे, या जीवनामध्ये सार्थकतेनं जगायचं आहे, खूप उदात्त जगायचं आहे, त्यानं जगायचं कसं असतं? विधी ते पाळीत. जे सुसंगत आहे जीवनाला, जे व्यापक करणार आहे ते घरामध्ये असावं. निषेधा ते गाळी, जे चुकीचं असेल ते घरामध्ये असता कामा नये. आता मी काही उदाहरणं देतो आपल्या आजूबाजूची, आमच्या आजूबाजूची. आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक गाव आहे, वडगावच्या शेजारी. बीकॉम झालेला मुलगा आहे आणि 3-4 महिन्यापूर्वी तो एका ठिकाणी दारू पितो आहे आणि एक 300-400 मीटरवर एक घर आहे. घरामध्ये 6 वर्षाची मुलगी आहे. घरामध्ये आई वडील नाहीये. तो बलात्कार करतो त्या मुलीवर आणि तिचं चिरफाड करून रानात फेकून देतो. मी ह्या गोष्टी आपल्याशी यासाठी शेअर करतो आहे की सिंदखेड लपाली या गावाला आपल्याला एका उच्च विचारापर्यंत घेऊन जायचं आहे. मी मागच्या वेळेला समारोप केला होता व्याख्यानाचा की चांगलं गाव कशाला म्हणायचं, की लोकांनी चांगलं गाव कशाला म्हणायचं, की लोकांनी म्हटलं पाहिजे की माझी पोरगी द्यावी तर सिंदखेडला द्यावी, पोरगी करावी तर सिंदखेडची करावी. या उंचीपर्यंत आपल्याला ज्या वेळेला बाळं घेऊन द्यायचे त्यावेळेला घरामधलं वातावरण आमचे जे कोणतं असायला पाहिजे त्याविषयी मी बोलतो आहे. आपल्या घरामध्ये मोबाईलचं वातावरण किती बिघडलंय तुम्हाला. माझा एक मित्र आहे, आता ह्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये सलग 1.5 वर्ष तो मोबाईलवर फक्त गेम्स खेळत होता. आई शपथ, तुम्ही आता 15, 16, 17ला याल माझ्याकडे युवा शिबिराला, ते बाळ मी आपल्याला दाखवतो. त्याच्या मेंदूतल्या सगळ्या फाईल डिलीट झाल्या. तो आता नुसता असा बसला तर या दोन अंगठ्या हलवतोय. तो फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला असलेला मुलगा, त्याच्या आई वडिलांनी नेमकं बरोबर त्यावेळेला लक्ष दिलं नाही आणि त्या मोबाईलच्या गैरवापरानं त्याच्यावर तो परिणाम झालेला आहे. मी फक्त आणखीन एका आईची शेअर करतो की विधी ते पाळीत, निषेधा ते गाळीत. बिर्ला फॅमिली भारतामध्ये आहे. बिर्ला खूप श्रीमंत फॅमिली आहे, शेकडो बिझनेस आहेत त्यांच्या घरात मोबाईलच्या वापराविषयी खूप चांगलं शिक्षण आहे. त्या घरातली मंडळी, करती मंडळी बरोबर संध्याकाळी 5:30 वाजता घरी येतात, सगळी येतात. आल्या सगळी करती मंडळी आपला मोबाईल आईच्या पायाजवळ ठेवतात. दुसऱ्या दिवशी नाश्ता झाल्यानंतर ती आई त्यांचा मोबाईल त्यांच्याकडे देते आणि 9:30ला त्यांच्या हातामध्ये मोबाईल मिळतो. करोडो रुपयाचा बिझनेस असलेल्या माणसांच्या घरातला मोबाईल संध्याकाळी 5:30 ते 9:30 बंद असतो. आमचा कुठलाच व्यवहार नसताना, कमवायची लायकी आणि पात्रता नसताना रात्रंदिवस चादर डोक्यावर घेऊन आमचे मोबाईल चालू असतात. मग लक्षात ठेवायला पाहिजे की विधी ते पाळीत. आपल्या लेकराला घडवत असताना जिजाबाई साहेबांच्या एकदाच लक्षात आलं की माझा मुलगा 9व्या वर्षी मनोरंजनाच्या आहारी जातो आहे, तर माझं बाळ तसं व्हायला नको. त्याला घेऊन जात आहेत, आता स्वप्न द्यायला पाहिजे. जर हे वागायचं नाही, चुकीचं वागायचं नाही, तर योग्य काय वागायचं आहे. म्हणून जिजाबाई साहेब शिवछत्रपतींना घेऊन हंपी नावाच्या नगरीमध्ये जात आहेत. कर्नाटकामध्ये हे गाव आहे. 22 किलोमीटरच्या परिसरामध्ये हा परिगामध्ये हे राज्य पसरलेलं आहे. तिथं अवशेष शिल्लक आहेत. तिथं 21 दिवस ही मायलेकरं राहिली आहेत आणि त्या 21 दिवसामध्ये तो परिसर फिरवून
दाखवला जातो आहे. तिथले त्यावेळचे जे गाईड इतिहासकार असतात तर सगळा इतिहास या मायलेकरांना सांगतात. आणि त्या महाराष्ट्रात यायच्या आदल्या रात्री ही दोघं जण त्या टेकडीवर म्हणजे हम्पी नगरीच्या टेकडीवर उभे आहेत आणि आई आपल्या मुलाला एक स्वप्न देते. ते स्वप्न कोणतं आहे? आईसाहेब त्यांना सांगतायत की राजे, या विजयनगरच्या साम्राज्यामध्ये 240 वर्ष साम्राज्य असं नांदत होतं की इथं कुत्रा सुद्धा उपवासी राहत नव्हता. इथं स्त्रियांना सन्मानानं वागवलं जात होतं. इथं चोरी होत नव्हती. तुम्ही अशा प्रकारचं साम्राज्य महाराष्ट्रामध्ये निर्माण कराल का? हा प्रश्न आई विचारते 9 वर्षाच्या बाळाला. शिवछत्रपतींना माहित नाहीये. आणि हा मुलगा, हा राजा आईच्या डोळ्यामध्ये डोळे घालून तो सांगतो की आई, तुमच्या मनातलं साम्राज्य आम्ही महाराष्ट्रामध्ये निर्माण करू. आम्ही 9 वर्षाचं बाळ झालं आमच्या घरामध्ये, तर आम्ही त्याला कोणती दीक्षा देतो? इंजिनियर हो, डॉक्टर हो, एक नोटा छापायची मशीन हो, जग तिकडं मेलं जळलं तरी चालेल, तू मात्र स्वार्थी हो, एकटाच जग, खा प्या मजा करा, साडी माडी गाडी, ये दिल मांगे मोर. म्हणजे आम्ही आमच्या पुढच्या लेकराला फक्त स्वार्थी बनण्याची दीक्षा देतो. त्याला आम्ही सांगत नाही की तुझ्या अवतीभोवती काय घडतं आहे त्याच्यासाठी तू धावून गेलं पाहिजे, ते आम्ही त्याच्याशी शेअर करत नाही. दुसरं ते म्हणतात की अर्थे लोपली पुराणे नाशे केला शब्दज्ञान. आणि मग येत आहेत आपल्याला इतिहास माहिती आहे की 35 वर्ष ही मायलेकर महाराष्ट्रामध्ये दोघं म्हणजे आई स्वप्न देत होत्या आणि राजे तसं जगत होते आणि महाराष्ट्र घडत होता. त्या आईसाहेबांनी ज्या घडवलेल्या गोष्टी आहेत मागच्या आपण व्याख्यानामध्ये बघितले. फक्त आजचा विचार पुढचा असा होता की अर्थे लोपली पुराण. आजच्या होळीच्या दिवसाचं महत्व आणखीन कोणतं आहे त्या गोष्टीचा आपण विचार करू आणि समारंभ. तो हिरण्याक्ष नावाचा राजा आहे. त्याला त्याच्या राज्यामध्ये त्याचा मुलगा आहे प्रल्हाद. आणि प्रल्हाद आहे तो चांगल्या गोष्टीची पेरणी करत असतो. आणि जे खाप्या मजा करा संस्कारातले आहे तो त्याचा राजा. हिरण्याक्ष म्हणजे त्याचा वडील आहे, हिरण्यकशिपू हा त्याचा वडील आहे. हिरण्य म्हणजे सोनं, सोन्यासाठी आणि सत्तेसाठी हपापलेला जो माणूस असतो त्याला हिरण्यकशिपू असं म्हटलं. आणि त्याच्या पोटी जो जन्माला आलेला मुलगा आहे तो ध्रुव आहे. आणि तो सदाचारी आहे, नीतिमान आहे. 9व्या वर्षी घराघरामध्ये जाऊन तो भाषण देतो आहे. प्रत्येकाला सांगतो आहे की चांगुलपणानं वागा, चांगलं वागा, कुणाशी द्वेष मत्सर करू नका, आणि खा प्या आणि मजा करा ही आपली संस्कृती नाही, तर एकमेकावर प्रेम करणं ही संस्कृती आहे. ज्यावेळेला वडिलांच्या कानावर ही बातमी जाते त्यावेळेला हा वडील आपल्या मुलाला मारण्याचा प्रयत्न करतो. कारण हा जर चांगुलपणा पेरायला लागला तर आपल्या वाईट कामावर परिणाम होईल. आता मी घरी गेलो तर मी मटण खात नाही. मी घरी गेलो की माझ्याजवळ मटण खाणारी येतच नाहीत, कारण आता ह्याच्या नादाला लागलं तर मटण सोडावं लागेल असं त्यांना वाटतं, म्हणजे येतच नाही. मग चांगलं सांगायला लागला माणूस की त्याच्याजवळ तो जात नाही. मटणाच्या विषयी मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की मटण खाण्यामध्ये म्हणजे होतं काय, तर तुम्ही खात असाल पण मी सोडलं का त्याचं कारण आपल्याशी शेअर करतो, म्हणजे पुढच्या गोष्टी लक्षात येतील. मी शासकीय नोकर असताना ज्यावेळेला जायचो तपासणीला त्यावेळेला तालुक्याच्या ठिकाणी जेवायच्या 2 पंक्ती असायच्या. एक शाकाहारी पंगत असायची, एक मांसाहारी पंगत असायची. शाकाहारी पंक्तीला गर्दी कमी असायची पण मांसाहारी पंक्तीला गर्दी जास्त असायची. आता आपल्याला माहिती आहे कशी जास्त असते. शाकाहारी पंक्तीतली माणसं एकमेकाशी बोलत जेवतात, पण मांसाहारी पंक्तीतली माणसं एकमेकाशी बोलत नाहीत, शांत असतात, खूप एकाग्रतेनं जेवतात. 2च आवाज येतात त्यांचे, सूर आणि पूर, तिसरा आवाज येत नाही. प्रचंड एकाग्रता असते त्यांची. खायला सुरुवात केली मांसाहारी पंक्तीतल्या माणसाने, एकदा खायला सुरुवात केली की पहिल्यांदा ते रशाच्या ह्याच्यात बोट घालते आणि तिथं रिसर्च करते, संशोधन करते. आणि त्या संशोधनामध्ये टर्किश टॉवेलचे तुकडे किती आहेत, पुंगळ्या किती आहेत, पुटपुळ्या किती आहेत, नळ्या किती आहेत त्याचा शोध घेत. एकदा खायला सुरुवात केली, मटण खाणाऱ्याकडे तुम्ही कधीतरी बघा. मी खाल्लं 21 वर्ष, देशमुखाच्या घरात जन्माला आलोय त्यामुळे खाल्लंय. सगळ्या प्राण्याची खाल्लेत, फक्त कुत्र्याचं खातच नाहीत म्हणून खाल्लं नाही, अन्यथा सगळ्यांचं खाल्लेलं. पण ते खात असताना खायला सुरुवात केली की शरीर कसं रिॲक्ट होतं मांसाहार करणाऱ्याचं, की त्याच्या नाकावर दवबिंदू साठतात पहिल्यांदा. मग ते रुमाल काढतो, मग वरचा सगळा माल वितळतो. वितळलं की ते रुमालानं सुरू ते असतं ते करत राहतो. खाता खाता त्या वाटीतली नळी त्याच्या हातामध्ये येते, त्याला असा आनंद होतो, जग जिंकल्याचा आनंद होतो. आणि मग त्या नळीशी ते इतकं एकाग्र होतं, त्याचं नळी तोंडात घालतं, 5 मिनिटं त्या नळीशी संघर्ष करतो.
नळी खात असताना त्याला इतका आनंद होत असतो. वरून इंद्रदेव आला अमृत घेऊन, तो म्हटला की अरे नळी टाक बाजूला, की मी तुला अमृत देते. ते म्हणते तुझं ठेव अमृत बाजूला, ह्याच्यात काय मजा आहे तुला कळणार नाही. ते खातंय, नळी चावून 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 खातंय आणि खाल्ल्यानंतर त्याचा एक छोटासा गुल त्याच्या तोंडात पडतो. त्याला जणू जग जिंकल्याचा आनंद होतो. याच्यासारखा म्हणजे कुत्र्यात आणि याच्यात काय फरक आहे मला अजून कळालेलं नाही. ते खात राहतो. मी फक्त एकाच गोष्टीमध्ये प्रबोधन बदल या गोष्टीचा अर्थ नेमका असा आहे. मी फक्त एकदाच वाचलं, कबीरांचा एक दोहा वाचला. घास खाकर मांस बडाए उसकी उलटी निकले खाल, मांस खाकर मांस बडाए उसका क्या होगा हाल. कबीर असं म्हणतात की गवत खाऊन ज्या बोकडाच्या अंगावर चरपी चढते त्या बोकडाला खाटी उलट सोलतो, पण जो मटण खाऊन त्याच्या अंगावर चरबी चढते मरताना तो कसा मरेल असं म्हणतात कबीर. म्हणजे जसं बोकड मेलं तडफडून तसा मरेल, कोंबडी मेली तसा मरेल. जगद्गुरू असं म्हणतात मटण खाणाऱ्याच्या विषयी की अरे तुझ्या लेकराला साधं ब्लेडचं पान लागलं, थेंबर रक्त आलं तर तुला सहन होत नाही, मग त्या बोकडाच्या मानेवरून सुरी फिरत असताना तुला कसं काय सहन होत. आपला विषय चाललाय विधी ते पाळी तर निषेधाते काय. खा प्या मजा करा नावाच्या संस्कृतीमध्ये ध्रुव बाळ प्रत्येकाला सांगत असतो की चांगुलपणानं वागा. मग त्याचा बाप शेवटी निर्णय घेतो की याला मारायचं. तो कोणत्याही गोष्टीनं मरत नाही. हत्ती त्याच्या अंगावर घातला जातो, तो मरत नाही. त्याला कड्यावरून खाली टाकलं जातं, तो मरत नाही. तो तेलाच्या कायलीमध्ये टाकलं जातं, तो मरत नाही. शेवटी एक विचार, तो शेवटी त्या राजाची एक बहीण आहे होलिका नावाची, तिला एक असा आशीर्वाद असतो की जो दुर्जन आहे त्याला मांडीवर घेऊन ती जर अग्नीमध्ये बसली तर तो दुर्जन मरेल पण ती मरणार. मग तो राजा आपल्या बहिणीला समजावून सांगतो की आपल्या राज्यातला सगळ्यात दुष्ट हा माझ्या मनाविरुद्ध प्रचार करतो आहे, हा सदाचाराची पेरणी करतो आहे आणि सदाचार जर पेरला गेला तर आपल्याला जगणं मुश्किल होईल. पापाच्या विरुद्ध काम करतो आहे म्हणून हा दुराचार आहे, म्हणून त्याला उद्या आपण तू होळीच्या दिवशी तुझ्या मांडीवर घे आणि याला अग्नी आपण देऊया, मारून टाकूया. तो मरून जाईल, तू जिवंत राहशील. ही बातमी गावातल्या सगळ्यांना समजते, कारण हा 9 वर्षाचा बाळ प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन सांगत असतो. तो सगळ्यांचा आवडता झालेला असतो. तो चांगलं सांगत असतो म्हणून प्रत्येकाचं त्याच्यावर प्रेम असतं, खूप प्रेम असतं. आणि मग सगळेजण आदल्या दिवशी म्हणजे होळीच्या दिवशी, होळीच्या आदल्या दिवशी येऊन त्या होळीला एक अर्पण, अग्नी पेटवून त्याला अर्पण करतात, एक नैवेद्य अर्पण करतात की जो आज आपण अर्पण केला. ते प्रार्थना करतात की हे अग्नी देवते, तो आमच्या प्रल्हादाला तू मारू नकोस. आणि दुसऱ्या दिवशी होळी पेटवली जाते. होळीमध्ये होलिकेला बसवलं जातं ध्रुवाबरोबर, सॉरी. आणि मग ज्यावेळेस सुरू होतं त्यावेळेला होलिका मरते पण भक्त प्रल्हाद जिवंत राहतो. हा आनंद खिडकीतून, खरं हे दुष्ट गोष्ट सगळ्या खिडकीतून त्या गावातील लोक बघत असतात. चांगला सांगणाऱ्या माणसाचा मृत्यू होऊ नये म्हणून घरातून सगळेजण ओंकाराची प्रार्थना करत असतात. आम्ही बोमकाराची करतो. अर्थे लोपली पुराणे नाशिकेला शब्द ज्ञानासो, चांगुलपणा टिकावा यासाठी ती प्रार्थना असते. सगळेजण चौकात येतात, खूप त्यांना आनंद होतो. आणि दुसऱ्या दिवशी इतका आनंद होतो की त्या अग्नीनं सगळ्यांची प्रार्थना ऐकली म्हणून राहिलेली जी राख आहे ती राख आकाशामध्ये फेकली जाते. दुसऱ्या दिवशी आनंद होतो की आमचा नेता वाचला, तो मेला नाही. म्हणून आकाशामध्ये जी धूळ उडवली जाते त्याला धुळवड असं म्हटलं. आमच्याकडे धुळवड कशी साजरी केली जाते आपल्या सगळ्यांना माहिती. अर्थे लोपली पुराणे नाशिकेला शब्दज्ञाने, विषय लोभी मने साधने बुडविली. आम्हाला संपूर्ण मिळालेल्या आयुष्यामध्ये नेमकं आयुष्य कसं जगावं याच्याविषयीचं जगद्गुरू तुकोबरायांचं पुढचं मार्गदर्शन आहे. आम्ही कोरोनाच्या कालावधीनंतर आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत. या कोरोनामध्ये आम्ही सगळेजण जगलो कसे, यामध्ये मानवता दिसली कशी, दानवता कशी दिसली, आम्ही सगळ्यांनी त्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत. जे माझ्यासोबत मुलं आत्ता आली आहेत त्या मुलांनी कोरोनाच्या कालावधीमध्ये जीवाची पर्वा न करता काम केलं. तुमच्याही गावामध्ये केलं असेल. संकट काळामध्ये माणसाची मानवता किंवा दानवता दिसत राहते. या कोरोनाच्या कालावधीमध्ये नेमकं जगावं कसं याच्याविषयी जगद्गुरू तुकोबरायांचा एक अभंग आहे. जगद्गुरू असं म्हणतात की जगायला काय लागतं, लई नाही मागणे आता, पोटा पुरते देई विठ्ठला, भाकर ताजी अथवा शिडी देई भुकेच्या वेळी विठ्ठला, वस्त्र नवे अथवा जुने देई अंग भरून विठ्ठला. असं
ह्या कोरोनाच्या कालावधीनंतर जो मधला कालावधी आम्हाला दिला होता, आता ह्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये खरं तर आम्ही कोरोनाच्या अगोदर कसे जगत होतो आणि नंतर कसं जगायला हवं, त्यासाठी आम्हालाही विश्रांती देवाने दिली होती. मी विचार करतो की ह्या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये पाठीमागं आमची जी हालचाल चालू होती त्याच्यापेक्षा हा कोरोना संपल्यानंतर भविष्यातली हालचाल कशी असावी त्याचं चिंतन या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये झालं का? नसेल तर ते कसं व्हायला हवं याच्याविषयीच ही विश्रांती जी दिली होती निसर्गानं, कोरोनानं सगळ्यांना नेलं. माझ्या गावची 45 माणसं नेली, पण एकाही लहान बाळाला नेलं नाही. 45च्या 45 मोठी माणसं होती, एका घरातली 5 माणसं घेऊन गेला. ही विश्रांती, हे सगळं बघितल्यानंतर गरुडाच्या आयुष्यातली एक कहाणी आहे. गरुड एक विश्रांती घेत. आज आपण सगळेजण, कारण हा विश्रांतीचा कालावधी संपल्यानंतर आम्ही बाहेर पडलो, आम्हाला बाहेर पडता आलं नाही. ही मायभू सेवा यात्रा आम्ही आपल्या दर्शनाला यासाठी गेल्या वर्षीपासून धडपडतो. पण ह्या सगळ्या मुलांनी विचार केला की नाही, आता संपलाय, कोरोना उजाडलाय, आपल्याला आता परत जायचं आहे. पण मी 70-75 लेकरं घेऊन आपल्यासोबत आलो. ह्या विश्रांतीच्या कालावधीमध्ये इकडे येण्याचं कारणच ते आहे की आता तुमच्या माझ्या देशामध्ये आजूबाजूला किंवा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी बघितली तर सगळीकडे द्वेष दिसेल, तुम्हाला मत्सर दिसेल, जातीच्या, धर्माच्या, प्रांताच्या नावावर. पण आम्ही सगळेजण आलो ना, हा सगळा द्वेष आम्हाला नको. आम्हाला माणसं जोडायचे, आम्हाला नवा भारत जो तयार करायचा ना, तो हृदयानं जोडलेला हवा. तुमच्यासारख्या माणसांनी दिलेल्या प्रेमावर, असंच प्रेम सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये जन्माला यावं यासाठी आम्ही मायभू सेवा यात्रा काढली. या जगातलं सगळं हेट, द्वेष, मत्सर संपावा हे चिंतन आम्ही गेल्या 1.5 वर्षामध्ये करत. आता नवी भरारी जी घ्यायची आहे आम्हाला, ती माणसाच्या आतला हा द्वेष संपवण्याची घ्यायची. आमच्या सगळ्या घोषणा आपण ऐकल्या असतील. जोडो जोडो भारत जोडो, जात पात के बंधन तोडो, माणूस जोडो माणूस जोडो. ह्या विश्रांतीच्या कालावधीमध्ये नेमकं हे जर आम्ही सगळ्यांनी केलं असेल तर त्याचं कृतयुक्त आचरण करण्यासाठी आम्ही आपल्यासोबत आहोत. मी उदाहरण आपल्याशी आणखीन एक देतो की गरुड नावाचा पक्षी आहे. हा गरुड 70 वर्ष जगतो. 70 वर्षामध्ये मध्ये तो 150 दिवसाची विश्रांती घेतो. 40व्या वर्षी गरुड जी विश्रांती घेतो ती कशासाठी घेतो? गरुड ज्या वेळेला आकाशामध्ये फिरत असतो त्यावेळी त्याचं भक्ष्य त्याला दिसलं की तो भक्ष्याच्या ठिकाणी तो खाली येतो, जबदिशी खाली येतो, भक्ष्याला पकडतो तो आपल्या नख्यांच्या मध्ये आणि पुन्हा वर घेऊन जातो. गरुडामध्ये त्याची सर्वात मोठी क्षमता कोणती असेल तर त्याच्या नख्यांच्या मध्ये पकडण्याची, भक्ष्याला पकडण्याची क्षमता, त्याच्या पंखामध्ये बळ आहे आणि त्याच्या चोचीमध्ये ताकद आहे. 40व्या वर्षी त्याची चोची वाकडी होऊन जाते, आणखीन वाकडी होते, त्याच्या नख्यांची वाढ होते, त्याच्या पंखामध्ये पिसांचा भार वाढतो, त्याला भक्ष्य खाता येत नाही, त्याला उडता येत नाही आणि मग तो जंगलामध्ये निर्जन ठिकाणी एक काळा दगड बघतो आणि त्या काळ्या दगडावर जाऊन बसतो. तिथं तो 150 दिवस असतो. जो 5 महिने एकाच दगडावर तो एकाच ठिकाणी बसलेला असतो. तो दगडावर बसला की सगळ्यात पहिल्यांदा तो आपली चोच घासतो. चोच घासल्यानंतर सगळी चोच निघून जाते, पुन्हा ती चोच नवीन येते. चोच त्याची नवीन आली की पुन्हा त्या चोचीनं वाढलेल्या नख्या काढतो, त्या चोचीनं पंखामध्ये भरलेला पिसांचा भार तो काढून टाकतो आणि पुन्हा जी झेप घेतो तो 70 वर्ष तो अवकाशामध्ये असतो. आम्हाला कोरोना नावाच्या विषाणूनं सगळ्या मानव जातीला 1.5 वर्षाची विश्रांती दिली. विश्रांती दिल्यानंतर आपल्याला सगळ्यांना जे नवं जग निर्माण करायचं आपल्या पुढच्या पिढीच्यासाठी, आपल्या पुढच्या लेकरांच्यासाठी, ते जग कोणत्या प्रकारचं असावं याच्याविषयी माझं एक आईबाबा नावाचं व्याख्यान आहे. त्या आईबाबा नावाच्या व्याख्यानामध्ये जो मी समारोप करतो आहे, त्या समारोपामध्ये पुढच्या पिढीला आपल्याला द्यायचं आहे काय, आपण काय देणार आहोत आणि काय ठेवणार आहोत त्याचं चिंतन त्या गझलमध्ये. त्या गझलेमध्ये तुमच्या माझ्या घरातलं वर्णन आहे, पूर्वजांच्या पासून घरातलं वर्णन आहे. ते म्हणतात, गझलकार असं म्हणतो की पंजोबाच्या कालावधीमध्ये आमच्या घरामध्ये आम्ही सगळे सुखी होतो. 2 वेळेला भले चूल पेटत नव्हती, आम्ही सगळेजण सुखी होतो. आजोबाच्या कालावधी पण आम्ही सुखी होतो. शेवटून दुसरा पॅरेग्राफ येतोय तो गझलचा आणि तो असं म्हणतो की तुमच्या घरामध्ये आता सगळं आलंय, सगळेजण सुखी झालाय, कमरेला मोबाईल आहे, डोळ्याला गॉगल आहे, घरामध्ये कार्पेट आहे, सगळ्या ब्रँडेड शूज, ब्रँडेड कपडे, ब्रँडेड मोबाईल सगळं आलंय, पण तुम्ही आता सुखी आहात.
आणि मग पुढचा मध्ये गॅप आहे, खूप मोठा गॅप आहे संगीताचा. आणि त्या सभागृहामध्ये आईवडिलांच्या चेहऱ्यावर कॅमेरा आहे आणि नंतर लेकरांच्या चेहऱ्यावर कॅमेरा आहे. मी ही गोष्ट आपल्याशी यासाठी शेअर करतो की आता आजूबाजूला तुमच्या घरामध्ये जी लेकरं आहेत, तुमच्या माझ्या घरामध्ये जी तणावामध्ये लेकरं आहेत आणि जी चुकीच्या दिशेला निघालेली आहे, चुकीच्या दिशेला निघालेल्या लेकरांची आणखीन 2 उदाहरणं आपल्याशी शेअर करतो. नागपूरला 2 महिन्यापूर्वी 16 वर्षाची 2 मुलं, बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड, दोघं जण रस्त्यावरून निघाले आहेत. आणि रस्त्यावरून जात असताना त्या गर्लफ्रेंडचा भाऊ 12 वर्षाचा त्या दोघांना बघतोय. त्या दोघांच्या मनामध्ये शंका येते आहे की आता काय होणार, यानं घरी सांगितलं तर आपलं काय होणार. मग ते दोघं जण जाऊन आपल्या लहान भावाचा दोघंही खून करतायत. औरंगाबाद आपल्या शेजारी आहे. औरंगाबादमध्ये इंग्लिशचे सिनियर कॉलेजचे प्राध्यापक आहेत. त्यांचा 17 वर्षाचा मुलगा, एकुलता एक मुलगा, आणि तो मुलगा आपल्या वडिलांचा खून करतो. खून करत असताना तो 2 वर्ष क्राईम फाईल्स बघतोय, सिरियल्स बघतोय, जगभरातले त्या मोबाईलवर खून नेमका कसा करायचा याचं 2 वर्ष तो चिंतन करतो. त्याच फाईल्स बघतोय, गुन्हेगारीच्या त्याच फाईल्स बघतोय. आणि मग ज्या दिवशी त्यानं खून केला, आपल्याला आठवत असेल 3-4 महिने झाले, ज्या दिवशी त्यानं खून केला त्या दिवशी घरात व्यायामाचे जो डंबेल्स तो वापरत होता, तो डंबेल्स घेऊन बापाकडे गेला, डोक्यात घातल्या, डोकं फोडलं, तरी त्याला खात्री वाटली नाही की माझा वडील मेलाय. तो घरामध्ये गेला आहे, त्यानं किचन मधली सुरी आणली आहे आणि आपल्या बापाला वरपासून खालीपर्यंत 82 वार केले. एकुलते एका पोरा. ते तुमच्या माझ्या अवतीभोवती घडतं. मग घडायचं असेल तर मग बाप आणि आई या दोघांचं पुढचं कर्तव्य काय राहत असतं. मी मगाशी म्हटलं की गावाला गावपण देणं, आणि गावाला गावपण देत असताना 5 प्रकारची माणसं गावामध्ये असणं, आणि घरामध्ये काय असणं, मी ते शेवटच्या परिचारामध्ये गावात 5 प्रकारची माणसं असली की गाव सुखी राहत असतं. पहिली गोष्ट गावातला सज्जन जागा असणं, गावातला चांगला माणूस की ज्याची दहशत आहे, वाईट काय घडलं तर या माणसाचा चेहरा त्याच्या समोर यावा असा जो कोणी असतो तो गावातला सज्जन असतो. दुसरा गावातला हा विद्वज्जन. गावात विद्वज्जन, विद्वान या शब्दाचा अर्थ खूप बुद्धिमान नव्हे, खूप शिकलेला नव्हे. विद्वान या शब्दाचा अर्थ की दुसऱ्याच्या दुःखानं ज्याच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी येतं त्याला विद्वान असं म्हणतात. मग शिकलेला नसला तरी चालेल. गावात कमी तिथं आम्ही कुठलाही विचार करत नाही, तो जिथं पळून जातो त्याला विद्वान असं म्हटलं. गावातलं हे तिसरं आहे, तो महाजन असं म्हटलं. म्हणजे गावात पैसे आहेत, श्रीमंत आहे आणि देण्याची दानत आहे असा गावामध्ये जो माणूस असतो त्याला महाजन असं म्हणतात. श्रीमंत आहे आणि एकही पैसा देत नाही कुठल्याच गोष्टीला, त्याला महाजन म्हणत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर उभे, जेथ संपत्ती आणि दया ती माझी विभूती जाण धनंजय. संपत्ती आहे आणि देण्याची दानत आहे. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये एक 2-3 दिवसापूर्वी खूप 30 सेकंदाची एक व्हिडिओ फाईल फिरत्या. त्या व्हिडिओ फाईलमध्ये रस्त्यावर भीक मागणारी मुलगी आहे आणि ते लाल गोळा खाती आहे. आणि तिथं एक तिला 5-6 दिवसापूर्वी सायकलवरून घेऊन जाणारा एक मोठा दादा तिला म्हणतोय, तुला 7-8 दिवसापूर्वी मी सायकलवरून घेऊन गेलो होतो, आता मला दे ना तो गोळा दे ना, तो आईस्क्रीमचा गोळा दे ना. भीक मागत असलेली ती पोरगी त्या गोळेवाल्याला सांगते की माझ्या दादाला गोळा दे, मी पैसे देणार. त्याला म्हणायचं दानत, जेथ संपत्ती आणि दया, काही नसताना देण्याची दानत असणं हे ज्याच्याजवळ असतं. आमच्याकडे सगळं असतं पण आम्ही देत नसतो, ही माणसं असतात. जेथ संपत्ती आणि दया. काही माणसं अजिबातच देत नाहीत, आयुष्यभर देत नाही. हात त्यांचा कायम खाली असतो, म्हणजे सगळं असताना खाली असतो. मी आमच्या गावचं उदाहरण देतो, इथलं देत नाही, आमच्या गावचं उदाहरण देतो. म्हणजे ज्यानं काहीच दिलेलं नाही ती माणसं कशी असतात. माझं गाव माहुली आहे. पूर्वी आपल्या घरामध्ये कंदील होते, त्या कंदिलामध्ये रॉकेल भरायचं. जे चिक्कू होतं, ज्यानं कधीच कोणाला काही दिलं नाही, ते एकदा गावाला निघालं रात्रीच. आणि ते गावाला गेल्यानंतर 7-8 किलोमीटर चालून गेल्यानंतर त्याच्या ध्यानात आलं की बाबा कंदील इजवायचा राहिलाय. ते 8 किलोमीटरवरून माघारी फिरून आलं. 2-3 तासानं परत आल्यानंतर घरापुढे उभं राहिलं, दरवाजा ठोठवला. ती म्हणली कोण आहे? म्हणले मीच आहे. म्हणले का आलाय? अगं ती कंदील इजवायचा राहिलाय, राग केली विजेल म्हणून मी परत. ती म्हटली मी तुमची बायको आहे, लगीन झाल्यापासून तुमचा सहवास आहे, तुम्ही गेल्या गेल्या विजवलाय, सहवासानं माणसाचं लक्षात येतं. पण ती म्हटली तुम्ही चालत कुठून आलाय? ते म्हटले 8-9 किलोमीटर 16 किलोमीटर चालत आलोय. मग ती म्हटली पायतान झिजला असेल की. हो. शिव म्हटलं तुझा नवरा आहे, हातात घेऊन आलोय. म्हणजे कधी देतच नसतात घरामध्ये माणसं, ती ह्या प्रकारची असतात. म्हणजे महाजन आहे आणि देण्याची दानत आहे.
तिसरी गोष्ट गावातलं शासन असं म्हटलं. म्हणजे ग्रामसेवकापासून शिक्षकापर्यंत, तलाट्यापासून कृषी सेवकापर्यंत ही माणसं जागी असतात. आणि द लास्ट गावातला कार्यकर्ता. कार्यकर्त्याचे प्रकार दोन असतात, एक हाडाचा कार्यकर्ता आणि एक हाडकावरचा कार्यकर्ता. हाडूक असलं तरच मी तुमच्या बरोबर, आणि हाडाचा कार्यकर्ता याचा अर्थ की रात्रंदिवस तो गावाच्या विकासासाठी. ही 5 माणसं एकत्र असली की गावाचा विकास. घराचा विकास कसा होत असतो? घरामध्ये सकाळ दुपार संध्याकाळ जी आई सतर्क आहे, जो बाबा सतर्क आहे, ज्याला मालक नव्हे पण पालक आहे, ज्या घरामध्ये आपल्या मुलाच्या सगळ्या विकासावर लक्ष आहे, त्या मुलाच्या वाढीसाठी घरातले सगळेजण धडपडतात, ते घर असं. त्या अबू बुखरीच्या त्या शेवटच्या स्टांजामध्ये तो ज्यावेळेस सुरू होतंय त्याच्या मधल्या स्पॅनमध्ये आईबापाच्या चेहऱ्यावर कॅमेरा आहे आणि नंतर मुलाच्या चेहऱ्यावर कॅमेरा आहे, आणि मग पुढे सुरू होतोय तो की आने वाली नसलो असं म्हणून. आईबाप असं म्हणतायत की हे येणाऱ्या पिढ्यानो, आम्हाला तुमच्यासाठी एक जग तयार करायचं आहे, पण आम्ही विसरून गेलो, आम्ही लबाड होतो, आम्ही खोटे होतो. हे बाळांनो, तुमच्या लायकीच आम्ही जग तयार नाही करू शकतो. आपल्यातला एक अतुल कुलकर्णी नावाचे अभिनेते आहेत, आपल्याला माहित असते. लग्न झाल्यानंतर त्यांनी बाळाला जन्म नाहीये दिला. त्यांनी यासाठी नाही दिला की काय होईल माझ्या पोराचं. माझा एक मित्र आहे, आमचं सिलेक्शन झाल्यानंतर आम्ही गेट टुगेदरला पहिल्यांदा भेटायचो 7-8 वर्ष. त्यावेळी त्याला म्हणायचो आम्ही, राम्या, पोरग किंवा पोरगी जन्माला घाल ना, वंशाला दिवा किंवा ज्योती असू दे ना. त्यावेळेला तो राम्या असं म्हणायचा की इंद्रिया, तुला मला जगताना एवढा त्रास होतोय, तुझं माझं पोरग ज्या वेळेला जगायच्या वयात येईल त्यावेळेला त्याला सोसल, पावला पावलाला त्याला फसवणूक असेल, पावला पावलाला बेईमानी असेल, पावला पावलाला गद्दारी असेल त्याच्या वाट्याला, पावला पावलाला भ्रष्टाचार असेल, तुझ्या माझ्या पोराला हे घाव सहन होतील का? माझा तो मित्र मला त्यावेळेला विचारत, आणि त्यानं बाळ नाही जन्माला घातलं. आणि आज माझ्या लक्षात येते की राम्या म्हणत होता ते खरं. तुमचं माझं पोरगो बाहेरच्या जगात पाऊल टाकायला गेल्यानंतर पावला पावलाला फसवलं जातं, पावला पावलाला बेईमानी, पावला पावलाला गद्दारी. विधानसभेतल्या आणि संसदेतल्या चर्चा ऐकल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येते की आपण काय करत आहोत. ती तर जाणती माणसं आहेत, 50, 60, 70, 80 वर्षाची माणसं आहेत, त्यांना फिकीर नाहीये पुढच्या पिढीची, कुठल्याच गोष्टीची त्यांच्या मनामध्ये भावना आहे. म्हणजे राजकारण आमच्या घरामध्ये आम्हाला सोल्युशन देऊ शकत नाही, समाजकारण आम्हाला आमच्या गोष्टीचं सोल्युशन देऊ शकत नाही. हे कधी शक्य आहे की कुटुंबाचा ज्या वेळेला परिवार होईल, चांगली माणसं, चांगल्या विचाराची माणसं ज्या वेळेला सगळेजण एकत्र येतील त्यावेळेला हे घडू शकतं. तो असं म्हणतो, त्याची खंत आहे बापाची, ती खंत अशी आहे की हे आने वाली नसलो, हे येणाऱ्या पिढ्यानं, आम्हाला तुमच्यासाठी एक असं जग तयार करायचं आहे. तुम्ही ज्या रस्त्यानं जाल त्या रस्त्यावर आम्हाला प्रकाशाची बीज पेरायचे. हे बाळांनो, तुम्ही ज्या रस्त्यावरून जाल त्या रस्त्याच्या डाव्या उजव्या बाजूला आम्हाला सौख्याची उद्यानं तयार करायची. बाळांनो, आमच्या वाट्याला जी दुःख आली ती दुःख तुमच्या वाट्याला येऊ नयेत असं एक जग आम्हाला तुमच्यासाठी तयार करायचं. आम्ही ते जग तयार करण्याची धडपड गेले 20 वर्ष करतो आहे. सगळी प्रबोधनाच्या ज्या गोष्टी आहेत, बालसंस्कार शिबिरापासून ते गुरुजनांच्या शिबिरापर्यंत धडपड आमची हीच, एक एक माणूस आपण तयार करू की तो माणूस हे सौजन्याचं, सौख्याचं, प्रेमाचं बीज आपल्या आजूबाजूला रोवेल. ही माझ्यासोबत आलेली आज 75 बिया आहेत. या 75 बिया पुढच्या आणखीन किती झाडांना जन्म देतील आणि ही एक साखळी तयार होईल. आणि माझा विश्वास आहे भविष्यामध्ये ही जी आमची चांगुलपणाची चळवळ आहे, की ज्या चळवळीतून गावं उभी राहतील, घरामध्ये शांतीचं वातावरण येईल, सगळे द्वेष मत्सर संपतील आणि एक चांगलं जग तयार होईल. त्या जगासाठी आम्ही सगळी ही धडपड करतो आहे. आणि मग तुकोबराय म्हणतात, तुकोबरायांना जसं सापडलं आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण असे. त्यांना माहित होतं की आम्ही का जन्माला आलो. आज आम्ही सगळी लेकरं शोधतोय की आम्ही का जन्माला आलो, आमचं कारण काय. या 3.5 हातात मला शरीर दिलं, मला मन दिलं, मला बुद्धी दिली. शरीर भोगासाठी दिलं का, श्रंगारासाठी दिलं का? मन दिलं भ्रष्टाचारासाठी दिलं का, दुसऱ्याची वाट लावण्यासाठी दिलं? बुद्धी दिली दुसऱ्याला फसवण्यासाठी दिली का? ह्या सगळ्या गोष्टीचं आम्ही रोज चिंतन करतो आहे हे लेकरांच्या सोबत. आणि या निसर्गानं जे ऐश्वर्य दिलं आहे त्या ऐश्वर्यानं आम्ही अमृत पेरू शकू का, आम्ही समाजामध्ये ह्या गोष्टी पेरू शकू का, त्यासाठीची ही धडपड आहे. आणि त्यातलाच एक प्रयोग होता की ज्या प्रयोगानं आम्ही आपल्यासोबत आलो, आपल्याशी नातं जोडलं. असा हजारो लाखो माणसांचा पूल आम्हाला तयार करायचा आहे. आणि त्यात सिंदखेड लपाली,
आमच्या ह्या लेकरांच्या आणि आमच्या कर्तबगारीचा ज्यावेळेला इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला परिवार निर्माण करण्याच्या यात्रेमध्ये सिंदखेड या गावाचं पहिल्यांदा नाव असेल आमच्या सगळ्यांच्यासाठी. कारण जो प्रतिसाद आम्हाला 4 वर्षापूर्वी तुम्ही दिलात, एवढ्या दूर असताना सुद्धा, कुठलीच ओळख पाळख नसताना सुद्धा, रक्ताचं नात्याचा कुठलाही संबंध नसताना सुद्धा जो एक ऋणानुबंध आपण निर्माण केला, त्या ऋणानुबंधाच्या जोरावरच, त्या ताकदीवरच, त्या प्रेमावरच आम्ही फिरतो आहे. आणि त्या इतिहासाला नोंद होण्यासाठी तुम्ही जी आम्हाला मदत केली त्याबद्दल ऋण व्यक्त करतो. एवढ्या रात्री सुद्धा तुम्ही सगळेजण, खरं तर मी बोलत असताना आपल्या हिताचं किंवा कुठल्या गोष्टीचं इतक्या प्रभावीपणे मांडू नाही शकलो, तरी तुम्ही शांत चित्तानं ऐकताय. म्हणजे किती म्हणजे सोसण्याची, सहन करण्याची तुमची क्षमता आहे बघा. किती त्याग केलाय तुम्ही. एवढ्या चांगल्या मालिका सोडून तुम्ही इथंपर्यंत पोहोचलाय. म्हणजे केवढा मोठा त्याग आहे तुमचा. ह्या सगळ्या त्यागाला सलाम करतो तुमच्या. आणि पाठीमागं जी मंडळी बसली आहेत, राजकारण एवढं पेटलेलं आहे, उद्या आता कोणावर आरोप होणार आहे याच्या चर्चा आता सुरू असतील, त्या चर्चा सोडून ही सगळी पाठीमागची मंडळी इथं बसलेली आहे. एवढ्या मोठ्या त्यागाला नमस्कार करतो मनापासून. आणि जे प्रेम दिलं त्या प्रेमाला पात्र होण्यासाठी आम्ही आयुष्यभर प्रयत्न करू सगळेजण. आणखीन पुढच्या वेळेला ज्या वेळेला येईल त्यावेळेला आम्हाला बघायचं होतं, मी उशिरा आलो 8 वाजता, पण त्यांनी बघितलं की जिथं आम्ही घाम गाळला आपल्या मातीमध्ये तिथं काय सोनं उगवलंय ते बघण्यासाठी पुन्हा ज्या वेळेला येऊ पुन्हा आपलं दर्शन होईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या या अमोघ वाणीने आज खरोखरच आमच्या शिंदखेडवासियांचं मन अतिशय तृप्त झालेलं आहे. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा या उक्तीप्रमाणे आपण आमच्या या शिंदखेड नगरीमध्ये आपल्या संपूर्ण टीमसह आलेत. आपल्या पावन पदस्पर्शाने खरोखरच आमच्या या शिंदखेड नगरीचं वातावरण जे आहे ते खूप अतिशय मंगलमय या ठिकाणी झालेलं आहे. कार्यक्रमाचं एक औपचारिकता त्या ठिकाणी आभार प्रदर्शन म्हणून मी आपल्या गावचे सरपंच माननीय अप्पाभाऊ कदम यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द आभाराचे व्यक्त करावे. आज कुठलंही असं नियोजन नव्हतं की आपण हा कार्यक्रम घेऊ शकतो. काकाजींची मायबू शोभायात्रा जी 2018 साली आपल्या गावात आली होती पाणी फाउंडेशनच्या काळात, अशीच त्यांनी यावर्षी सलायबन म्हणून गाव आहे जळगाव जामोद तालुक्यामध्ये, त्या ठिकाणी काढलेली आहेत. आणि त्यांची मायबू यात्रा त्यांनी सरळ तिकडं न नेता ते परत आपल्याकडे येता इथपर्यंत आणि सिंदखेडला भेट देऊन त्यांना जायचं होतं, म्हणून त्यांनी हा इतका मोठा उपक्रम आपल्याकडे राबवला आहे. काकाजींचं सांगायचं म्हटलं तर काकाजी परवा मला वाटतं काल काकाजी सांगलीहून पुण्याहून सांगली, सांगलीवरनं परत आपल्या इथे म्हणजे जवळपास 1,500 किलोमीटरचा प्रवास करून ते आज आपल्यामध्ये इथे हजर झालेत. काकाजींचं आणि त्यांच्या सर्व टीमचं मी सिंदखेडवासियांकडनं तर्फे धन्यवाद मानतो. अजून आमचे बंटीदादा इथे मागे बसलेले आहेत, जे मला माझ्या वडिलांच्या स्थानी आहेत. माझे बंधू रविकांत भाऊ तुपकर ते पण ह्या लोकांमध्ये बसलेले आहेत. आणि जे आपले जलसंधारण मंत्री आहेत जयवंत पाटील साहेब, त्यांचे बंधूसुद्धा आपल्यामध्ये इथे विराजमान आहेत. काही गावचे सरपंच आहेत, दीपक भाऊ मोरे आहेत गोरे, ते आपल्यामध्ये इथे आहेत, त्यांचे पण धन्यवाद मानतो. गावकऱ्यांनो, आज काकाजींनी आपल्याला जे वचन दिलं त्यांच्या अमृतवाणीतनं आपण जे काही शिकलो असेल, आपल्याला त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 2 गोष्टी करायच्या आहेत, त्या डोक्यात ठेवायच्या आहेत आणि ते मार्गक्रम करायचे. आपण 5 जणांचे काकाजींनी सांगितले ते 5 जण एकत्र येऊया इथून पुढे. आणि त्यांचं जे सांगणं आहे की बाबा सिंदखेड हे इतक्या उच्च ठिकाणी जावं की मी मुलगी करेल तर सिंदखेडची करेल आणि मुलगी देईल तर सिंदखेडमध्ये देईल, हे नाव आपल्याला इथून पुढे कमवायचं आहे. आपल्याला कुठेच विचलित व्हायचं नाही, कुठल्या गोष्टीला बळी पडायचं नाही. आपल्याला आपल्या गावाचा विकास, आपलं गाव, आपल्या गावात रामराज्य कसं नांदेल, आपल्या बहिणी आपल्या आया ह्या कशा सुखानं नांदतील. काकाजी, माझ्या गावामध्ये कष्टाची कमी नाही आहे, माझ्या गावात बुद्धिमत्तेची कमी नाही, माझ्या गावात चांगल्या लोकांची कमी नाही. जर काही गोष्टी आमच्या गावात घडत असतील तर त्या आहे थोड्या नशेच्या आहारी काही तरुण म्हणा किंवा काही लोक गेलेले आहेत, तिथून काही घरात हे वाद घडतात आणि गावात सुद्धा वाद घडतात. आमची इथून पुढे आपण काकाजींच्या माध्यमातून अशी काही शिबिरं घेत जाऊ की जेणेकरून जी आपली नवीन पिढी आहे ही किमान त्या मार्गाला जाऊ नये,
म्हणजे त्यांच्या मनात हे दुष्परिणाम कधी घडवू नयेत, मनावरती हे परिणाम कधी येऊ नये की मी दारू पिईल आणि माझ्या मित्रांसोबत मजा करेल, घरच्यांना त्रास देईल, हे पुढे घडू नये असे आपण इथून पुढे शिबिरं घेत जाऊ. काकाजींशी आज ना उद्या आम्ही हा विषय घेणार आहोत की जो आपला विभाग आहे अमरावती विभाग, या अमरावती विभागामध्ये आपण शिवमचं काम कार्य पुढे न्यायचे तर 4-5 जिल्हे मिळून आपल्या गावात म्हणा किंवा बुलढाणा म्हणा आपण हे कार्यक्रम आयोजित करणार आहोत आणि शिवमचं कार्य हे राज्य स्तरावर कसं पोहोचेल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. एवढं बोलून मी थांबतो. इथून पुढे एक 2 मिनिटासाठी सगळ्यांना थांबायचंय. आपण एक छोटीशी प्रार्थना घेणार आहोत. सगळ्यांनी उभं राहायचंय, हात जोडायचे. ती प्रार्थना झाल्यानंतर कार्यक्रम संपला म्हणून समजून घे.
सर्वांनी शांततेने जावे, महिलांना जाऊ द्या आधी.